अंमली पदार्थांविरोधात राज्य सरकारने झिरो टॉलरन्सची भूमिका जाहीर केली असताना अंबरनाथमध्ये मात्र त्यालाच हरताळ फासला जात असल्याचं चित्र समोर आले। अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्वामीनगर परिसरात अंमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा राजेरोसपणे सुरू असून विशेष म्हणजे हा प्रकार अंबरनाथ पोलिसांच्या स्टेशन पोलीस चौकीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर सुरू असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अंबरनाथ रेल्वे स्थानकालगतच्या स्वामीनगर परिसरात अंमली पदार्थ विक्रीचं जाळं पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे। एका पत्र्याच्या खोलीत 2 महिलांच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री केली जात असून परिसरातील युवकांना नशेच्या विळख्यात ओढलं जात आहे। रेल्वे स्थानकासारख्या अतिसंवेदनशील आणि वर्दळीच्या परिसरात हा प्रकार सुरू असतानाही संबंधित यंत्रणांना त्याची कल्पना नसावी याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे अंबरनाथ स्टेशन पोलीस चौकी या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असतानाही हा अवैध व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांच्या गस्त आणि गुप्त माहिती यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। काही दिवसांपूर्वीच याच परिसरातून तब्बल 8 लाख रुपयांचं हेरोईन पोलिसांनी जप्त केल्याने या कारवाईचा गाजावाजा देखील झाला होता। त्या कारवाईनंतर अंमली पदार्थांच्या साखळीवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पुन्हा जैसे तेच असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेत प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक कार्यरत करण्याचे निर्देश दिलेत। मात्र अंबरनाथमध्ये हे पथक प्रत्यक्षात मैदानात उतरते की केवळ कागदोपत्री अस्तित्वात राहते असा सवाल आता उपस्थित केला जातोय। दरम्यान रेल्वे स्थानकासमोर सुरू असलेल्या या अंमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटकडे परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त गांभीर्याने लक्ष देणार का, तसंच संबंधित अंमली पदार्थ विक्रेत्यांवर दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करणार का, याकडे आता अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय। दर्शन सोनवणे, MS05 मीडिया, अंबरनाथ।